ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल. तू का त्याला आधी विचारते? हा माझा उखाणा आहे रोहित. किती कळतंय तुझ्याबद्दल की म्हणजे नुसतं बघूनही त्याला कळलंय. हॅलो, मी जान्हवी जाधव, तुमचं मुंबई टॉकीजमध्ये स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे न्यूली मॅरिड झालेलं महाराष्ट्राचं लाडकं कपल जुईली आणि रोहित. तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. येस. सो काय म्हणजे तुम्हा दोघांना भेटायचं आहे आणि एक खूप गप्पा मारायच्या तुमच्या दोघांसोबत आणि गेम खेळणार आहोत आणि अर्थातच की एक संगीतकारांसोबत आज इंटरव्ह्यू होणार आहे आपला. सो गाणी तर अर्थातच ह्याच्यात होणार आहे. सो रोहित, सुरुवात तुझ्या गाण्याने आपण करूया. ये बात. मला इतकं आवडतं मला कोणी गायला लावलं की. तर ओके, सो हिअर इज द सॉन्ग. खिडकीतून डोकावून दिसतेस का, पाहतो तुला क्षणोक्षणी, कळता तुला मी संपतो रोखू कशी, तगमग आता ही रोजची नजरेतून येच माझ्या, सांगतो तुला मी सारे, समजेल का तुला काही, बंध तोडून ये सारे, मिसळून तुझ्यात जावे, वाटते आता खुळ्या परी, हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. वाव, इट्स अमेझिंग रोहित, इट्स अमेझिंग. प्रत्येक नात्याची सुरुवात होते म्हणजे ती कधी मैत्रिणी होते तर अचानक होते. तर तुमच्या दोघांची ओळख आणि हा पूर्ण प्रवास कसा झाला तुम्ही काय सांगस? ॲक्च्युली आमच्या मैत्रीची सुरुवात ॲक्च्युली सारेगमप लिटल चॅम्प्सपासून झाली होती. आम्ही दोघंही त्यामध्ये होतो त्या कॉम्पिटिशनमध्ये आणि मी ॲक्च्युली जे टॉप 50 होते त्याच्यामध्ये होते आणि रोहित ऑफकोर्स पंचरत्नपर्यंत पोचला होता, टॉप 5पर्यंत. पण आमचा पहिला एपिसोड एकत्र होता आय थिंक, म्हणजे दोघंही ऑन सेट जेव्हा गेलो होतो त्यावेळेस आम्ही एकत्र होतो आणि त्यावेळेस आमची ओळख झाली. ग्रूमिंगच्या वेळेस ओळख झाली. हा खूप मस्तीखोर होता आणि खूप माझा खोडा आहेस, पण आता जरा कमी आहे, पण लहानपणी इतका मस्ती करायचा म्हणजे माझ्या इतक्या खोड्या काढल्यात त्यांनी आणि मी अतिशय शांत होते त्यावेळेस, खूप शांत होते. आस्क माय मदर. या आई तर होच म्हणणार आहे, सॉरी सासूबाई होच म्हणणार आहेत आता. सो त्यावेळेसपासून आमची मैत्री सुरू झाली. ॲक्च्युली भांडणापासून झाली, पण नंतर ते मैत्रीत रूपांतर झालं आणि एकत्र एका इंडस्ट्रीत असल्यामुळे आम्ही प्रत्येक शोला भेटायचो आणि त्याच्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि ते कळलं नाही आम्हाला ॲक्च्युली. पण एका पॉईंटला असं झालं की यार हे काहीतरी वेगळं आहे, हे फक्त मैत्री नाही आहे, हे मैत्रीच्या पलीकडचं आहे. सो त्यावेळेस आम्हाला जाणवलं आणि मग वी टूक अ डिसिजन ऑफ मॅरेज. ओ हाऊ स्वीट, म्हणजे खूप गोड आहे सगळं. आणि अर्थातच जेव्हा तुम्हा दोघांना हे कळलं की तुम्ही एकमेकांच्या प्रेमात आहात, सो रोहित तू कसं सांगितलंस तिला की म्हणजे प्रपोज कसं केलंस तू तिला त्यावेळेला? आजपर्यंत आयुष्यात आमच्या दोघांपैकी कुणीही एकमेकांना प्रपोज केलं नाही आहे, कुणीही नाही. सो ह्या बाबतीत मग आत्ता तू तिला प्रपोज केला पाहिजेस की असं एक युनिक काहीतरी म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की, आणि अर्थातच तूही त्याला असं प्रपोज करायचं. येस, मी काय म्हणतो, हे बघ कसं आहे त्याचं जरा काय आहे की आम्ही दोघंही या बाबतीत जरा मागे आहोत प्रपोज करण्याच्या बाबतीत. सो आम्ही जी गोष्ट केली होती दॅट वॉज की आम्ही डायरेक्ट एकमेकांना एवढंच विचारलं होतं लग्न करूया, आणि त्याच्यावर दोघांचंही रिॲक्शन एवढंच होतं की हां कर ही लेते हैं की येस करूया. तर मला असं वाटतं की प्रपोज म्हणण्यापेक्षा आपण एखाद्याबरोबर रोज राहतो
रोज आपण त्याचा चेहरा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बघतो आणि रोज दिवसातनं 10,000 वेळा काहीतरी असे जेस्चर्स आपल्याकडनं घडत असतात की ज्याच्यातनं आपलं प्रेम रोज व्यक्त होत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, न सांगता हातात चहा येतो, की माहिती असतं की चहा हवा आहे पण न सांगता हातात चहा येतो, किंवा न सांगता कधीतरी ऑर्डर घरी येते, एक नवीन फोनचं कवरच आलेलं आहे वगैरे. तर मला असं वाटतं की दीज जेस्चर्स आर आर प्रपोजल. म्हणजे ते आमचं प्रपोजल आहे जे आम्ही रोज एकमेकांना कुठल्या ना कुठल्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करत असतो. सेम म्हणजे आता कारण तो जे म्हणाला तसंच की या छोट्या छोट्या जेस्चर्सना आम्ही खूप मानतो आणि आम्ही अप्रिशिएट करतो. कारण की ते जर बघितलंच नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर नात्यातलं प्रेम कुठेतरी आणि जो ओलावा असतो तो हरवून जातो असं मला वाटतं. सो आम्ही आजचंच एक उदाहरण होतं, हा रेकॉर्डिंगवरनं आला होता घरी आणि मी कधी एवढी हा आल्यानंतर खुश होत नाही, पण मी आज खूप खुश होते त्याच्यावरती की आज हा घरी आलाय, जसं काय तो लढाई करून घरी आलाय. ओ माय गॉड, असा वगैरे सीन होतो. पण आय फेल्ट दॅट क्यूट की मला ते करायला पाहिजे, कारण हा थकून येतो घरी, एवढं सगळे इंटरव्ह्यूज देऊन आणि रेकॉर्डिंग करून खूप काम करून येतो घरी, आणि घरी आल्यानंतर मी नुसतीच अशी बसलेली असेल तर काय उपयोग. सो पहिली एक मैत्रीण म्हणून पहिली मैत्रीण म्हणून आणि नंतर बायको म्हणून मी कायम हे करत राहणार आहे की छोट्या छोट्या गोष्टी मी अप्रिशिएट करणार आहे आणि तेच जेस्चर मी त्याच्यापर्यंत ते पोचवत राहणार आहे. सो इट्स आर काइंड ऑफ प्रपोजल की आम्ही जे रोज एकमेकांना करत असतो त्याच्यात. आय लव्ह यू टू. हाऊ स्वीट. म्हणजे खूप वेगळं कॉम्बिनेशन आहे, एक वेगळी केमिस्ट्री आहे तुमच्या दोघांची आणि ती फार अफलातून आहे ती केमिस्ट्री. म्हणजे तुला असं वाटतं का की प्रत्येकजण असं म्हणत असेल की बॉयफ्रेंड किंवा नवरा असावा तर रोहित सारखा असं, सो तुला कधी असं वाटलं की नाही नको की तो फक्त माझा आहे, असं कधी तुला वाटलं? दर क्षणाला दररोज. मी उलट बोलणार होते, गप्प बस. आता खरंय. नाव इट्स द ट्रूथ टाईम. रोहित इतका खोड्या काढायचा, मी जसं आधी म्हणलं तसं की प्रत्येक शोला आम्ही कुठलं तरी एक गाणं आम्ही ठरवून जायचो, स्टेजवर काहीतरी भलतंच गायला लागायचा हा वगैरे, असं इतकं वाटेल ते रॅन्डम वागायचा. त्यामुळे मी त्याला स्टेजवरनं वगैरे असं खाली आल्यानंतर म्हणायचं, अरे सुधार रे, कधीतरी सुधार, काय चाललंय तुझं. तर तो असं, हे बघ, ज्या दिवशी माझं तुझ्याशी लग्न होईल त्या दिवशी मी सुधारणार, हे तो त्यावेळेसपासून म्हणायचा. म्हणजे लिटरली अबाउट 7 to 8 years अगो. सो माझं असं व्हायचं, हे असलं कधीच होणार नाही, हा कधीच सुधारणार नाही आहे. पण आता असं वाटतंय की बऱ्याच गोष्टी सुधारल्यात, बऱ्याच गोष्टी ऑन पॉईंट तो करतो, खूप समंजस आणि पेशंटली सगळीकडे वागतो आणि मला ते बघून इतकं छान वाटतं की हो, मी त्यावेळेस जे म्हणत होते की सुधार, ते आता होतं आहे. ज्यावेळेस लग्न झालं त्याच्यानंतर तो बरोबर ते सगळं मॅनेज करतो आहे आणि आय एम सो प्राऊड ऑफ हिम की त्यांनी आत्तापर्यंत लहानपणापासून जे काही कमवलं आहे ते कुठेही त्यांनी वाया घालवून दिलेलं नाही आहे आणि त्याच्याबद्दल मला खूप प्राऊड आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये फोकस्ड असून वेगळं काहीतरी करण्याचा त्याचा एक उद्देश असतो प्रत्येक गोष्टीच्या मागे. सो मला ती गोष्ट खूप आवडते आणि मी म्हणेन की ते सगळं उलटं आहे की बॉयफ्रेंड असा हवा किंवा नवरा असा हवा. ऑफकोर्स तसा हवा. माझ्या डोक्यात जी इमेज होती तशीच रोहितची आहे, पण काही फ्लॉज असतात, काही नसतात, बट ते ॲक्सेप्ट करून पुढे जाणं हेच तर नवरा बायकोचं नातं असतं. सो ते आम्ही निभावतोय आणि मला त्याचे प्रत्येक फ्लॉजही आवडतात. सो आय एम व्हेरी हॅपी विथ हिम. आज केवढं चांगलं बोलते. म्हणजे ती एरवी त्याशी चांगलं, म्हणजे असं चांगलं असं बोलतच नाही. एरवी माझ्याशी बोलते, ती एरवी माझ्याशी खूप चांगलं बोलते, पण मला असं पहिल्यांदा असं जुईकडे बघून असं खूप असं प्राऊड फील होतं की बापरे, केवढी कमाल बोलतीये ही. कारण अदरवाईज जुई आमची जी आहे ती अशी आहे. म्हणजे ते बघ, ही जशी असती आहे ना ती तशीच आहे. ती आत्ता लग्नानंतर अचानकपणे एक शांतपणा आलाय, एक अचानक शांत झाली आहे, थोडीशी शांतपणे बोलते. तर मला ती गोष्ट पण मला आता मजा वाटते त्या गोष्टीची. लग्नात आपण उखाणा घेतो आणि तू घेतला होतास भाजी मेथीची,
आज नवीन उखाणा होऊन जाऊ दे रोहित, एक नवीन काहीतरी. तिला नवीन मेथीची भाजी आता जुनी झाली आहे, तुला पण. सो ठीक आहे, नवीन उखाणा. भाजीत भाजी शेपूची. मेथी नाहीये, मेथी नाहीये. अरे मेथी नाहीये, पण नवीन उखाणा काहीतरी. काय आता नवीन उखाणा? माझा रेडी आहे. माझा पण रेडी आहे. ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल. तू का त्याला आधी विचारते? हा माझा उखाणा आहे रोहित. कळतंय तुझ्याबद्दल की म्हणजे नुसतं बघूनही त्याला कळलंय. माझा उखाणा शेपूची भाजी आता चालेल तिला असं म्हणते ती. चलो, खरं अशी वाटते ही मला तुला. तर चला नवीन उखाणा घेऊया आपण. ओके. मोडली जरी पाठ तरी मोडला नाही कणा. मोडली जरी पाठ तरी मोडला नाही कणा. जुईचं नाव घेतो, जय महाराष्ट्र म्हणा. वा 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 वा. हा, जो तू घेत होतास मगाशी तो माझा इतका आवडता उखाणा आहे खरं तर. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल. ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल. रोहितचं नाव घेते या इंटरव्ह्यूमध्ये स्पेशल. क्या बात आहे, क्या बात आहे. सो आता आपण एक गेम खेळणार आहोत आणि त्याचं आन्सर्स तुम्हाला क्विकली द्यायचं, म्हणजे फार विचार नाही करायचा तुम्हाला त्याच्यासाठी. ओके. अर्थातच तुझ्यापासून सुरुवात जुई. सो स्टार्ट. आपण क्विकली जुई. ओके. रोहित रेडी? येस. म्हणजे त्याला कॉन्फिडन्स आहे की तो जिंकणार आहे आणि म्हणजे तू हरणारच असं त्याचं म्हणणं आहेच की. ओके. ऑलरेडी हारली आहे तर काय कर माझ्यावर. चीजी. ओके. व्हेरी चीजी. सो रोहितचा आवडता अभिनेत्री. आवडती अभिनेत्री. आवडती म्हणजे मराठी कोणतीही मराठी. माझी आवडती अभिनेत्री संस्कृती बालगुडे. करेक्ट. हे बघ कसं आहे. आता हो म्हणावं लागणार आहे. नाही पण मला संस्कृती बालगुडे खरंच आवडते. येस. जुईचा आवडती मैत्रीण आहे त्याची ऍक्च्युली, त्यामुळे जुईचा आवडता अभिनेता. जुईचा आवडता अभिनेता 3 आहेत. एक तर विकी कौशल, विजय देवरकोंडा आणि तिसरा जो आहे तो असा अधूनमधून जर काम बरं केलं तर किंवा जरा छान काम आलं तरच तिला आवडतो, विच इज धनुष. रोहितने गायलेलं पहिलं गाणं. यारा यारा. जुईचा आवडता सिनेमा, फेवरेट सिनेमा. जुईचा फेवरेट सिनेमा ZNMD, जिंदगी ना मिलेगी दोबारा. दर महिन्यातनं 3दा लागतो आमच्याकडे. रोहितचा आवडता सिनेमा. बापरे, खूप आहेत म्हणजे. पण असं फेवरेट असं नसतं एकदम की जसं की 3 महिन्यातनं 3दा लागतो असं तो म्हणालाय. नाही असं नाही, तो खूप वेगळे मूवीज बघत असतो. पण मार्वल्स इज द थिंग. पण असं शी इज करेक्ट, कारण माझा असा एक फेवरेट नाहीये. सो मी जर सिनेमा बघत असलो तर मी लाईनीने अख्खं मार्वलचं फेज 1, फेज 2, फेज 3 असं बघत. असं प्रॉपर एक असं काहीच नाहीये. त्याला खूप काय आवडतं, खूप सिनेमा आवडतात. रोहितची अशी अशा 5 सवयी तुला सांगायच्या आहेत. 5 आवडत्या सवयी आणि 5 तुला की नाही मला ह्या गोष्टी नाही आवडत रोहितच्या, की 5 नावडत्या सवयी क्विकली. आवडत्या. येस. आधी आवडती मग नावडती, किंवा तुला आधी नावडती सांगायची तर तू नावडती सांगू शकतेस. ओके, ना आवडते आधी सांगते. बरोबर. टॉवेल बेडवरती टाकणं. लाईट्स बंद न करणं. त्याच्यानंतर घरात तो जेव्हा जेवण बनवायला घेतो त्यावेळेस अतिशय पसारा करणं. अतिशय म्हणजे मला मध्ये मध्ये जाऊन कांद्याच्या साली वगैरे असे उचलाव्या लागतात की अरे किती पसारा आहे हा. ही एक सवय. चौथी, कपड्यांच्या बाबतीत की त्याला नवीन कपडे आणले की ते
साधारण खाली सिक्युरिटीला भेटायला जाताना पण ते नवीन टी शर्ट घालून जाणार की मी घातलं बाबा नवीन, हे एक असतं त्याचं. मी ठेव ना जरा, जपून ठेव ना. मग बाहेर जाताना काय घालणार आहेस, मग त्यावेळेस मग रडत बसायचं माझ्याकडे कपडेच नाही आहेत आणि हे ते. सो या ते एक आहे. आणि 5वी सवय नाही ॲक्च्युली तसं, बट आय डोंट नो, नाही आहे ॲक्च्युली. बस. आणि आता चांगल्या सवयी खूप आहेत. त्याचा पेशंटली जसा वागतो प्रत्येक गोष्टीमध्ये, ज्या रीतीने तो घर सांभाळतोय, बाहेरचं त्याचं काम सांभाळतोय, प्लस घरातल्या सगळ्या हव्या नको त्या सगळ्या गोष्टी तो बघतो. मला हे खूप आवडतं त्याचं, की किती काही झालं तरी हां ठीक आहे आपली बायको आहे घरी, बट तरी मी स्वतः गोष्टींमध्ये दखल देणार, हे मला खूप आवडतं त्याचं. देन बाहेर म्हणजे त्याचं गाण्याबद्दल तर मी काहीच नाही बोलणार आहे. ऑफकोर्स ते मला आवडतं, त्याच्या प्रेमातच आहे मी. आमचे जे छोटी छोटी पिल्लं आहेत, आमच्याकडे कुत्री आहेत, आयरिश आणि विस्की. सो त्यांची ज्याप्रमाणे तो काळजी घेतो ते मला खूप आवडतं, कारण की माझी 2 बाळं आहेत ती. सो त्यामुळे तो खूप सुंदर काळजी घेतो. माझ्या आईबाबांशी तो जसा वागतो ते मला खूप आवडतं. व्हेरी रिस्पेक्टफुली ही प्रेझेंट्स हिमसेल्फ, प्लस त्यांच्याशी खूप रिस्पेक्टनी तो बोलतो. आणि तेवढाच रिस्पेक्ट असं नाही की समोर तोंडावर आहे फक्त, तेवढ्याच रिस्पेक्टनी बोलत असतो. सो प्रत्येक मुलीला हे वाटत असतं की आपल्या आईबाबांचं रिस्पेक्ट केलाच पाहिजे. सो ते तो अगदी करतो. सो मला खूप आवडतात त्या गोष्टी आणि मला सगळंच आवडतं, असं काहीच नाही. ओके, आता तुझी टर्न. ओके, सो चला ना आवडत्याच घेऊया. पहिले गोष्टी विसरणं, कुठेही कधीही कुठल्याही क्षणाला. त्याच्यानंतर दुसरी माझी जी नावडती गोष्ट आहे की एखादं काम जर सांगितलं की जुया हे आता आपल्याला करायचं आहे, तर एक 3.5 दिवसानंतर वगैरे पुन्हा आठवण करून द्यावी लागते त्या कामाची, मग ते काम होतं. सो फॉर एक्झाम्पल आता तुमचा जो पाय तुम्ही अडलेला बघताय त्याचं कारण तेच आहे. त्याच्यानंतर अजून एक नावडती गोष्ट जी मला खूप नाही आवडत, त्याची 2 कारणं आहेत. एक तर मला माझे कपडे आवडतच नाही शेअर केलेले, आणि मी नवीन कपडे आणले की मी पहिल्यांदा घालण्याचं कारण ही आहे. कारण काय होतं, मी ते कपडे जर नाही घातले, मी जर माझ्या अंगावर ते कधीही नाही चढवले, तर ते माझ्या कपाटातनं गायब होतात आणि मग ते तिच्या कपाटात जातात. बरं कित्येकदा असं झालंय की मी कुठलं तरी एक शर्ट किंवा एक टी शर्ट वगैरे एकदाच वापरलाय, एकदाच, आणि तो धुवून परत आल्यानंतर माझ्याकडे आयुष्यात परत आला नाही आहे. सो ही एक नावडती गोष्ट आहे जी मला असं वाटतं की नाही बदलली तरीही चालेल, कारण ते मी आता एक्सेप्ट केलेलं आहे. आणि आवडतं पण नाही पण आवडत. आणि चौथी गोष्ट जी खरं तर मी नाही बोलायला पाहिजे, पण आता कारण मीही तेवढाच तसा आहे, पण जुई खूप आळशी आहे. म्हणजे तिच्या आळसपणाला काही सीमाच नाही आहे. एकदा मी सकाळी रेकॉर्डिंगला जाताना जुई इथे बसली होती, इथे जस्ट. बरं आम्ही एकत्र उठलो, आम्ही चहा प्यायला बाहेर येऊन, आणि मी म्हणलं मी रेकॉर्डिंग करून येतो. सकाळी 10:30-11 वाजता मी निघालो होतो. जुई इथे बसली होती. मी संध्याकाळी 4:30 वाजता आलो, जुई इथेच बसली होती. माझे डेज असतात यार, जुई इथेच बसली होती. बरं मी तिला विचारलं की म्हणलं तू उठून आतमध्ये जाऊन काही करून आली आहेस का, तर आमच्याकडे जी मुलगी आहे ती तेजस्विनी कामाला, तर आम्ही तिलाही विचारलं की म्हणलं ताई काय करत होती दिवसभर. काय नाही तिथेच बसल्या आहेत. म्हणलं दिवसभर, हां तिथेच जेवल्या, तिथेच बसल्या होत्या, उठल्याच नाहीत त्या. ती सकाळपासून शेवटपर्यंत तिथेच बसली होती. शेवटी मी आल्यानंतर ती उठली. सो ही एक गोष्ट आहे जी मला नाही आवडत. आता आवडत्या गोष्टी, मला खूप जास्त आवडतं जेव्हा जुई घर सजवायला घेते, इन टर्म्स ऑफ एनिथिंग. म्हणजे जुईला वाईब्स खूप चांगल्या कळतात. सो जर तिला असं वाटत असेल की एखादी गोष्ट या घरातली मला नाही पटत आहे, म्हणजे स्पेशली मला नाही पटत आहे,
आणि मी जर बाहेर गेलो तर मी घरी आल्यानंतर ती गोष्ट किंवा ती वस्तू त्या घरात नसणार, ती बाहेर गेलेली असणार, त्याच्या जागी दुसरी वस्तू आलेली असणार आणि ती वाईब जी मला नाही आवडत ती नसणार तिकडे. तर ती एक गोष्ट मला खूप आवडते. दुसरी गोष्ट, जुईला लाड करायला खूप आवडतात, सगळ्यांचे लाड करायला. आणि मला हे जास्त आवडतं की माझे मित्र जेव्हा येतात घरात तेव्हा ती त्यांना फक्त माझे मित्र आहेत असं ट्रीट नाही करत, ती त्यांना स्वतःचे मित्र म्हणून ट्रीट करते. म्हणजे कित्येकदा तर असं झालं आहे की जे माझे मित्र आहेत आधी ते नंतर हळूहळू जुईला डायरेक्ट फोन करून जुईचे मित्र झाले. मग जुई आणि माझे मित्र हँगआउट करतात, मी त्यांच्याबरोबर हँगआउटच करत नाही, असंही झालं आहे. सो ती एक गोष्ट मला खूप आवडते. त्याच्यानंतर जुई उत्तम ज्वारीच्या भाकऱ्या करते, जे मला प्रचंड आवडतं. म्हणजे कारण मला असं होतं की जुई पुण्यातली आहे, अर्बन सिटीमधनं तिचं सगळं शिक्षण आणि तिथे झालं आहे. सो पोळ्या वगैरे ठीक आहे, पण भाकरी कशी काय आहे. आणि मी लातूर मराठवाडा, त्यामुळे आमचं असं झालं की एकतर जन्म नागपूर, त्यामुळे तिकडे बाजरीच्या भाकऱ्या, लातूरला शिक्षण तर ज्वारीच्या भाकऱ्या हे प्रेम आहे. तर ती उत्तम भाकऱ्या करते, हे एक मला प्रचंड आवडतं. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत तिच्या आवडण्यासारख्या. एक तर ती ज्या पद्धतीने स्वतःला, स्वतःच्या गाण्याला आणि स्वतःच्या करिअरला कॅरी करते ते मला खूप आवडतं. ऑल्दो ठीक आहे, मी जे काही काम करेन ते मी विथ डिग्निटी अँड विथ पॉईज करेन. की मला ऑफर्स येत आहेत किंवा मला खूप पैसे कमवायची हाव आहे म्हणून मी कुठलीही गाणी गाईन किंवा कुठल्याही कार्यक्रमांना जाईन असं नाही. वॉट एव्हर आय डू विथ डिग्निटी. आणि मला ते प्रचंड आवडतं की प्रत्येक कलाकाराने हे ठेवलं पाहिजे. वेदर यू आर फेमस ऑर नॉट, इट डझंट मॅटर. पण एक माणूस म्हणून जेव्हा आपण रात्री आपल्या बेडवर झोपायला जातो तेव्हा आपल्याला ही खंत नसली पाहिजे की यार हे काम नव्हतं करायला पाहिजे पण पैशांसाठी केलं. सो ती एक गोष्ट मला खूप आवडते तिची. बऱ्याच गोष्टी आहेत, कितीही बोलायचं हिच्याबद्दल चांगलं. म्हणजे जेवढं बोलणार तेवढं कमी आहे जुईबद्दल, जेवढं बोलणार तेवढं. जोगळेकर इज वन इन मिलियन्स. रोहितचं फेवरेट डेस्टिनेशन बाली. जुईचं हे खरं आहे की खोटं आहे, सांगायचं की नाही सांगायचं? खोटं आहे. जुई आलेपी. या आलेपी म्हणजे जिथे जाऊन आलं तिथे. हां हो, कोणतंही म्हणजे त्याला काय आवडतं, कुठे जायचं. आलेपी आवडतं त्याला, पण वी बोथ वॉन्ट टू गो टू बाली. जुईचं फेवरेट डेस्टिनेशन, जुईला बर्फ असलेल्या कुठल्याही ठिकाणी सोडा, जुई खुश आहे. जुई मागच्या जन्मात पोलर बेअर होती, तर तिला मनाली, शिमला किंवा थंड प्रदेशातली आहे ती. अप नॉर्थमध्ये कुठेही. सो लास्ट बट नॉट द लीस्ट, तुला रोहितसाठी एक गाणं डेडिकेट करायचं आहे. सो तू त्याच्यासाठी कोणतं गाणं डेडिकेट कर? पहिले मी गातो का? आता मी गाते ना. ठीक आहे. का रे? होय रे. नीज येत नाही मला एकटीला, कोणी न विचारी धरी हनुवटीला, मान वळविसी तो वेगळ्या दिशेला, अपराध माझा असा काय झाला, का रे बोला, का रे बोला, अपराध माझा असा काय झाला, का रे दुरावा. वा नाईस. आता जे आवडत्या गोष्टी बोलला त्याच्यासाठी होतं. ओके, आता तुला जुईला एखादं गाणं डेडिकेट करायचं. कुठलं करू ग? कुठलं गाणं तुला हवं आहे? तुला कुठलं गाणं आवडतं? म्हणजे कुठलं गाणं डेडिकेट करू तुला? मग मी गातो हे गाणं इन्ना सोना.
हां, मम्मी मला जे आवडतं ते गातो. मला असंच हे मस्ती काढायची म्हणून मी आपलं उगाच तुला विचारलं. मला माहिती आहे मला कुठलं गायचं आहे. गुलों में रंग भरे बादलों बहार चले, गुलों में रंग भरे बादलों बहार चले, चले भी आपके गुलशन का कारोबार, चले चले भी आपके गुलशन का कारोबार, चले गुलों में रंग भरे बादलों बहार चले. सो तुमच्या दोघांबरोबर गप्पा मारून खूप मजा आली आहे, खूप जास्त. आणि तुम्ही आमच्या चॅनलला व्हिजिट दिलं आहे, तुम्ही भेट दिली, त्यासाठी तुमच्या दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू.